नमस्कार मित्रांनो, लाखो पेन्शनधारकांच्या खात्यात आता होणार मोठी फेरबदल। EPS 95 पेन्शन आणि महागाई भत्त्यांबाबत प्रशासनाकडून एक अत्यंत महत्त्वाचे आणि अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे। या नव्या आदेशामुळे थेट तुमच्या पेन्शनच्या रकमेवर आणि महिन्याला मिळणाऱ्या पैशांवर मोठा परिणाम होणार आहे। जर तुम्ही ही एक चूक केली तर वाढीव पेन्शन मिळणं कायमचं बंद होऊ शकते। या नवीन पत्रांमध्ये नेमक्या कोणत्या अटी घालण्यात आल्या आहेत आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर आता नवीन फॉर्म्युला कसा लागू होणार आहे हे आपण थेट पुराव्यासह पाहणार आहोत। पण त्याआधी या नवीन आदेशात एक अशी धक्कादायक अट आहे जी पूर्ण न केल्यास तुमची पेन्शन रोखली जाऊ शकते। ती अट कोणती आहे हे आपण व्हिडिओच्या अगदी शेवटी पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओचा एकही सेकंद मिस करू नका। तर मित्रांनो, सविस्तर माहिती अशी आहे की मागील काही दिवसांपासून पेन्शन वाढी संदर्भात जी चर्चा सुरू होती त्याला आता एक नवीन वळण मिळालेले आहे। मुद्दा क्रमांक 1, नव्या नियमानुसार पेन्शन पात्रतेसाठी आणि मूळ वेतनाच्या गणनेसाठी नवीन सूत्र निश्चित करण्यात येत आहे। यामुळे जुन्या पेन्शनधारकांना आणि नवीन निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळा लाभ मिळण्याची शक्यता आहे। मुद्दा क्रमांक 2, मित्रांनो, बँक खात्याचे नियम। अनेक पेन्शनधारकांची EPFO खाती आणि बँक खाती लिंक नसतात किंवा KYC पूर्ण असते। या पत्रात स्पष्ट केलं आहे की जर तुमची माहिती जोडली नाही तर वाढीव रकमेचा लाभ दिला जाणार नाही। आता वळूया आपण आपल्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, जी धक्कादायक अट मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली होती। या नवीन आदेशानुसार जर तुम्ही तुमचे लाईफ सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र आणि ऑप्शन फॉर्म दिलेल्या अंतिम मुदतीपूर्वी जमा केला नाही तर तुमची चालू पेन्शन तर थांबेलच, शिवाय नवीन वाढीव पेन्शनच्या यादीतून तुमचे नाव कायमचे वगळले जाईल। त्यामुळे ही मुदत संपण्यापूर्वी या सर्व प्रक्रिया पूर्ण करून घेणे बंधनकारक आहे। तर मित्रांनो, प्रशासनाने घेतलेला हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो की यात अजून सुधारणा व्हायला हवी? तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच 100% अधिकृत अपडेटसाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की दाबा। धन्यवाद।